पडघ्यामध्ये काल एटीएसने टाकलेल्या छाप्यात 19 मोबाईल, काही लॅपटॉप जप्त. फोनच्या डिजिटल फॉरेन्सिक चाचणीमध्ये महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता. नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता. सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे नाराज असल्याची चर्चा. काल बडगुजर यांनी फडणवीसांची घेतली होती भेट. महिला आयोगाची तक्रार करायला जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला प्रवेश नाकारण्यावरून राजभवनाबाहेर नाट्य. ठाकरेंच्या 2 नेत्यांना प्रवेश, मात्र संगीता तिवारींना प्रवेश न दिल्यानं नाराजी. विधानभवनामध्ये महिला आयोगाच्या कामकाजाचा नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीमध्ये आढावा. तर आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते. बैठकीनंतर चाकणकरांचा विरोधकांवर निशाणा. कुर्ल्यातल्या मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय. तर प्रकल्पाच्या नावाखाली जागा अदानी समूहाला देण्याचा घाट. वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल. पंतप्रधान मोदींना 16 विरोधी पक्षाच्या खासदारांचं पत्र. ऑपरेशन सिंदूरबाबत विशेष अधिवेशन घेण्याची विरोधकांची मागणी. नितेश राणे महाराष्ट्र बर्बाद करण्याच्या मागे लागले. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची टीका. फडणवीस केवळ हिंदूंचे नाहीत तर सर्व धर्मियांचे मुख्यमंत्री. प्यारे खान यांनी ठणकावलं. जेसीबी विक्री व्यवहारातल्या फसवणूक प्रकरणी शशांक आणि लता हगवणे म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तर निलेश चव्हाणला 4 दिवसांची पोलीस कोठडी. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 17 जूनला. आरोप निश्चित करण्यासाठी उज्ज्वल निकमांचा अर्ज. तर डिजिटल एव्हिडन्स मिळालेले नाही. आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची आज पुण्यतिथी. गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडेही उपस्थित. समाधीचंही घेतलं दर्शन. जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर अब्दुल एजाज इसार ठार. मृत्यूचं कारण अस्पष्ट. गिलगिटमधील जैशच्या दहशतवादी तळाचाही होता प्रमुख. आणि आयपीएल 2025च्या फायनलचा आज थरार. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू समोर पंजाब किंग्सचं आव्हान. आयपीएलला आज नवा चॅम्पियन मिळणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.